फॅनचे स्टेटर कसे वाइंडिंग करायचे ते आता सांगणार आहे. सर्वात प्रथम कट करून घेणे जरुरी आहे. कॉपर वाइंडिंग आहे ही. या पद्धतीने कट करायचे. कट करता वेळेस काळजीपूर्वक कट करणे जरुरी आहे. स्टेटर खराब होणार नाही याची काळजी घ्यायची. हे वाइंडिंग मशीन आहे. वाइंडिंग मशीनला 430 टर्न देऊन वाइंडिंग करण्यात येत आहे. हे बघा, एकदम चांगल्या पद्धतीने वाइंडिंग होत आहे. कॉपर वाइंडिंग आहे. स्टार्टिंगची वाइंडिंग पूर्ण झालेली आहे. स्टार्टिंग वाइंडिंग पूर्ण झालेली आहे. बघा, हे कंप्लीट पंखा झालेला आहे. कनेक्शन बाकी आहे. कनेक्शन होत आहे. कनेक्शनसाठी 3 वायर वापरलेले आहेत. लाल, पिवळा आणि काळा. कॉमन वायर जो असतो तो लाल वापरला गेला असतो. पिवळा जो असतो तो स्टार्टिंगला वापरतात आणि काळा जो आहे तो रनिंगला वापरतात. शक्यतो कलर कोड हाच असतो प्रत्येक फॅनमध्ये. त्याचा गेज बघा, 36 गेज वापरलेला आहे. कॉपरमध्ये वाइंडिंग केलेली आहे. या पद्धतीने कनेक्शन करून घ्यायचे. काळजीपूर्वक कनेक्शन करणे जरुरी आहे. स्लीव वापरायच्यात 1 नंबर आणि 3 नंबर. त्याला एक केबल टाय सुद्धा बांधायची जेणेकरून वायर निघणार नाहीत. खाली पेपर पण टाकलाय. या पद्धतीने स्टेटर वाइंडिंग करून रेडी झालेले आहे. त्याला आपण मल्टीमीटरवर चेक करून घेऊया.